गडचांदूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज मतदानादरम्यान 2 गंभीर प्रकार समोर आले असून शहरभर खळबळ उडाली आहे. मतदार यादीतील अनियमितता आणि ईव्हीएम मशीनबाबत आक्षेपार्ह बिघाड या दोन्ही घटनांनी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 4 अनुक्रमांक 41 खोली क्रमांक 3 या मतदान केंद्रावर एकूण 892 मतदार नोंदवलेले आहेत. याच केंद्रावर गडचांदूर येथील मतदार संतोष जगन्नाथ टोंगे मतदानासाठी पोहोचले असता अधिकाऱ्यांनी त्यांना आपले मतदान झाले आहे असे सांगितल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मतदानाचा हक्क हिरावला गेल्याची भावना व्यक्त करत टोंगे म्हणाले, माझ्या मतदानाचा हक्क हिरावण्याचे काम निवडणूक विभागाने केले आहे. लोकशाही व्यवस्थेत अशी गडचेपी अत्यंत चिंताजनक आहे. नियमानुसार त्यांना टेंडर वोट म्हणजे छापील मतपत्रिका देण्यात आली असून पुढील निर्णय आयोग घेणार असल्याचे मत मतदान केंद्रातील अधिकारी दीप्ती तेलंग झोनल ऑफिसर गडचांदूर नगर परिषद यांनी नोंदवले. त्यांनी सांगितले, आम्ही त्यांचे बॅलेट पेपरवर मतदान करून दिले असून पुढील कारवाई निवडणूक आयोग स्तरावर केली जाईल. मी या ठिकाणी मतदानासाठी आलो असता मतदान केंद्रावर माझं जे 71 नंबरवर नाव होतं यादीमध्ये, त्यामध्ये पहिलेच कोणतरी केलेलं होतं. नंतर मग मी तिथे बसलो आणि त्यांनी माझं बॅलेट पेपरवर मतदान घेतलेलं आहे. टेंडर नोट म्हणजे कसं असते आधी की जे व्यक्ती आधी आलेला होता त्यांनी ओरिजिनल दाखवलेलं आहे इपिक कार्ड आणि त्यांनी त्याचं आयडेंटिटी प्रूफ दाखवलं ओरिजिनल, त्याच्यामुळे त्याला मतदान करू दिलं आणि तो मतदान करून चालला गेला. आता हे सेकंड टाइम आले, यांनी सुद्धा ओरिजिनल दाखवलं. तर यांचं जेव्हा आपण बघितलं म्हणजे आहेत का हे व्यक्ती, तर तेव्हा काय झालं की तेव्हा कळलं की यांच्या आधी त्या नावाचं अजून कोणीतरी करून गेलंय, त्यांनी पण ओरिजिनल दाखवलंय. तर यांचं याला म्हणतात टेंडर नोट. यांचं आपण बॅलेट पेपरमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बॅलेट पेपरचं यांचं गृहीत धरलंय ते ना. रिझल्टचा परिणाम म्हणजे कसं आहे आपल्याला तर ते पकडण्यातच येणार, कारण की मशीन काही एक वोट असं मायनस नाही करणार. फक्त आपण त्याच्यातला एक टेंडर नोट झालेला आहे आपण ते गृहीत धरणार. हो. एखाद्या मतानी एखादा माणूस जर विजय होत असेल तर तेव्हा त्याचा दखल घेतल्या जाणार. मग ते दखल कशी घेतली जाईल आता ते निवडणूक आयोगाला जास्त माहिती आहे. आपण एवढं टेंडर प्रोसेस म्हणजे टेंडर जे झालं आहे वोट त्याचं प्रोसेस करून देतो, त्याच्यानंतर ते करणार.